लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात बघा, जो आपल्याला 24 जूनचा हप्ता आहे, या हप्त्याचा GR नेमका अजून किती दिवस आपल्याला लागू शकतात या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये कमीत कमी शब्दामध्ये माहिती घेणार आहोत। आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या GRच्या संदर्भात कोणत्याही पद्धतीने हालचाली होताना दिसत नाही। बघा, एक खूप महत्त्वाची जी काही बाब आहे या योजनेच्या संदर्भात, या योजनेच्या अंमलबजावणीच्या संदर्भात प्रचंड दोष आहेत। कागदपत्रे अपलोड करायला सांगितले पण होत नाहीत। KYCच्या नावाखाली प्रचंड लाभार्थ्यांना अपात्र केले जात आहे। असे वेगवेगळे प्रचंड काही गोष्टी आहेत। जर आपण या योजनेच्या संदर्भात काहीच बोललो नाही तर या योजनेचं महत्त्व येणाऱ्या वेळेमध्ये कमी होईल आणि त्यामुळे आणखी लाभार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं। तर त्यामुळेच सांगतोय मी की या योजनेचे एक एक मुद्दे आपल्याला लावून ठेवणे आहेत, ते मांडणे आहेत। त्यानंतर या योजनेचं अस्तित्व टिकून राहील, नाहीतर ही योजना जेवढी कमकुवत झाली तर बाकीच्यांना फायदाच होणार आहे। ही बाब आपण इथे समजून घ्यायला पाहिजे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, जूनचा 24वा जो हप्ता आहे, या हप्त्याला आता 1 महिन्याच्या पेक्षा अधिक म्हणजे 1.25 महिना जवळपास गॅप पडलेला आहे। म्हणजे एरवी जो गॅप 2 महिन्याचा गॅप पडला होता, 2 महिन्याचा गॅप, तर तो गॅप भरून काढला होता। पण ते गॅप भरून काढण्याच्या नावाखाली म्हणजे 3000 रुपये दिले एकत्रित आणि एप्रिलचे जे 3000 रुपये बघा। आणि याच्यामध्ये पण आपण खास करून आपण हे पाहिलं आहे की यावेळेस जे काही लाभार्थ्यांची जी संख्या आहे ती प्रचंड कमी होताना दिसत आहे। म्हणजे आपली लाडकी बहीण योजनेची संख्या आणि मध्य प्रदेशमध्ये लाडक्या बहिणीची योजनेची संख्या जवळपास आता सेमच झालेली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जी योजना होती तर ती कमी तिचं महत्त्व जे आहे कमी केलं जात आहे, लाभार्थ्यांची संख्या कमी करून। तर तसं होऊ द्यायला नाही पाहिजे। उद्या जर तुमचा लाभ बंद झाला तर तुमच्यावरती वेळ बेतू नये। तर त्यामुळे आपण या योजनेच्या संदर्भात तेवढंच रोखठोक बोलणं अत्यंत गरजेचं आहे। नाहीतर तुम्हाला माहिती आहे की 46,000 करोडून 26,000 करोड रुपयाचं बजेट आणलेलं आहे वार्षिक या योजनेचं। ही बाब पण तुम्ही विसरू नका। त्यामुळे बघा, लवकर GR यावा त्यासाठी आपण शासनाला विनंती करत आहोत की 6 दिवसाच्या आतच GR काढा। 6 दिवस पण मी का म्हणतो आहे ते पण सांगतोय बघा। खरं तर GR ज्या महिन्याचा त्या महिन्यामध्येच यायला पाहिजे आणि वितरण पण ज्या महिन्याचं त्या महिन्यामध्येच व्हायला पाहिजे। म्हणजे जूनचं जूनमध्येच, जुलैचं जुलैमध्ये। बघा, आता सध्या आज आहे शनिवार, आज कोणत्याही प्रकारचा GR ऑब्व्हियसली येणार नाही, बरोबर। त्याच्यानंतर उद्या जर आपण पाहिलं तर उद्या असणारे रविवार म्हणजे उद्या असणारे 5 तारीख, तर उद्या सुट्टी असणारे ऑब्व्हियसली, त्यामुळे उद्याही GR येणार नाही। पण तिथून पुढे 6 दिवस जे आहेत म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 या 6 दिवसामध्ये जे आहे आपल्याला GR कधीही येऊ शकतो। खास करून या 7-8 तारखेच्या दरम्यान तर ऑब्व्हियसली मला नाही वाटत येईल म्हणून, पण या 9-10 तारखेमध्ये म्हणजे येणाऱ्या 6 दिवसामध्ये खास करून रविवार जर सोडला तर आपल्याला आपला या लाडकी बहीण योजनेचा 24व्या हप्त्याचा GR येईल आणि शासनाने तो GR काढावा आणि या योजनेचे जे मुद्दे आहेत तर ते लवकर मार्गी लावावेत। कागदपत्राचा मुद्दा, ITR चालू वर्षातलाच गृहीत धरावा, ह्या मुद्द्याला कोण बोलणार आहे। एकल लाडक्या बहिणींची KYC करता नाही आली त्यांना, त्यांचा ऑप्शन द्यायला पाहिजे। प्रचंड मुद्दे आहेत। नारी शक्ती ॲपहून ज्या लाडक्या बहिणीने लाभ म्हणजे फॉर्म भरला आहे तर त्या लाभार्थ्यांना अजूनही कळत नाही त्यांच्या फॉर्मचं स्टेटस काय आहे, तर ते पण त्यांना कळायला पाहिजे। फक्त नारी शक्ती ॲप आणलंच कशाला जर त्याची जर का पूर्णपणे आतापर्यंत तुम्ही फॉलोअप घेऊ शकत नसताल तर असे बरेचसे मुद्दे आहेत आणि ते आपल्यालाच लावून ठेवणं लागतील, तरच योजना आपली पुढे अविरत चालू राहील। नाही तर असं करता प्रचंड लाडक्या बहिणींना अपात्र केल्या जाऊ शकतं। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। बघा, काही जर इथून पुढे जर अपडेट असेल, कोणताही मुद्दा असेल तर आपण अगदी ठामपणे आपल्या या माध्यमातून आपण लावून ठेवणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। बघा, काही अडचण असेल तर नक्की कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।